नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथे आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा भूगोल ही नवीन सिरीज चालू करत आहे. याच्यामध्ये 2 लेक्चर आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्या संदर्भात जो काही सिलेबस आहे त्याचं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला जोडून हे पुढचं लेक्चर, याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलातला पहिला चॅप्टर, पहिला टॉपिक महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर ते सुरू करण्यापूर्वी आपण या लेक्चरमध्ये जे काही शिकणार आहोत या सर्वांच्या नोट्स या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील. नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल नोट्स फॉर्मॅटमध्ये हे बुक आहे. याच्यामध्ये मॅप्स आणि नोट्स या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला फक्त मॅप्स हवे असतील, नकाशे जर हवे असतील, तर ज्ञानदीप महाराष्ट्राचा अटलास हे दुसरं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मॅप्स जे आपण शिकणार आहोत इथून पुढे ते सर्व तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे, लेक्चरला सुरुवात करूयात. लेक्चरला सुरुवात करत असताना महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस तुम्ही अभ्यासता त्यावेळेस नेमकं काय अभ्यासायचं या गोष्टींचं डिस्कशन आपण केलं. पण ते करत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी किंवा महाराष्ट्राच्या नकाशाविषयी खूप चांगली माहिती असणं आवश्यक आहे. ही जर माहिती तुम्हाला असेल, महाराष्ट्राचा नकाशा नेमका कसा आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे, या गोष्टींची जर तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असेल तरच तो अभ्यास तुम्हाला सोयीचा होणार आहे. ठीक आहे, तर अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसणार आहात त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लँक नकाशे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही घेणं आवश्यक आहे. हे लेक्चर सुरू असताना देखील अशा प्रकारचे नकाशे, ब्लँक नकाशे तुम्ही स्वतः घेऊन बसा आणि मी जे काही गोष्टी सांगेल त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करत घेत चाला, जेणेकरून तुम्हाला एक तुमच्या बाजूने एक छोटीशी प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये मी काय दर्शवण्याचा प्रयत्न करतोय हे तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल. ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी केल्यामुळं आपण जो वाचनाचा वेग आहे तो वाचनाचा वेग वाढवू शकतो. आपलं जे रिव्हिजन करण्याचा वेग आहे तो रिव्हिजन करण्याचा वेगही आपला वाढतो. जर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थितरित्या पूर्णपणे वाचून काढला, त्याला समजा तुमचा एक 7 दिवसांचा वेळ तुम्ही देत असाल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तो टॉपिक रिव्हिजनसाठी घेतला अख्खा, तर 2 ते 3 तासांमध्ये हा अख्खा महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक तुम्ही रिवाइज करू शकता. आणि तुमच्या रिव्हिजनची जसे जसे तुम्ही रिव्हिजन वाढवत जाताल तस तसं पेपरच्या आधी जो खूप प्राईम टाइम असतो त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटात तुम्ही अख्खा महाराष्ट्राचा भूगोल रिवाइज करू शकता. एवढी इफेक्टिव्हिटी नकाशांचा जर आधार घेतला अभ्यास करण्यासाठी तर त्याच्यामधून येते. महाराष्ट्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी नेमके महाराष्ट्रामधले जिल्हे काय आहेत त्याचं आपल्याला थोडंसं वर्कआउट करणं गरजेचं आहे. या नकाशामध्ये सर्व ब्लँक गोष्टी दिलेल्या आहेत, जिल्ह्यांची नावं नाही आहेत. तुम्ही एक काम करायचं, या जिल्ह्यांची सर्व नावं तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करायचा. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात येते. सोपी ऍक्टिव्हिटी आहे आणि जोपर्यंत तुम्हाला सर्वच्या सर्व जिल्ह्यांची नावं येत नाहीत तोपर्यंत अभ्यासामध्ये पुढे जाऊ नका. ही पहिली सुरुवात आहे. इंग्लिश वाचत असताना ABCD पासून आपण पहिली सुरुवात. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला सर्वच्या सर्व जिल्हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. ते आयडेंटिफिकेशन झाल्यानंतरच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा असं माझं सजेशन आहे. सर्वांच्या लक्षात येते, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. याचं कारण सुद्धा देतो तुम्हाला. आयोगाने याच्या आधी बऱ्याचदा आयोगाचा पॅटर्न आता असा राहिलेला आहे की आयोगाने जिल्ह्यांच्या आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि ते जिल्हे आयडेंटिफाय करायला आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर मागच्या वर्षीचा प्रश्न त्यांनी औरंगाबाद विभाग कोणता हे विचारलं होतं. ठीक आहे, औरंगाबाद विभागामध्ये 3-4 जिल्हे येतात. आपण थोडेसे ते वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचा औरंगाबाद विभाग आहे, दिसते सर्वांना. याच्यामध्ये त्यांनी ही आकृती दिली होती आणि विचारलं होतं की हा विभाग नेमका कोणता. येते सर्वांच्या लक्षात. आपल्याला लगेच इथं नकाशावरून आयडेंटिफाय होऊन जातं की ते औरंगाबाद आहे. पण हे करत असताना तो नकाशा किंवा ती आकृती आयडेंटिफाय होण्यासाठी काहीतरी एक ठराविक चिन्ह असतात, जी चिन्ह आपल्याला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. औरंगाबादचा जर विचार केला तर औरंगाबादमध्ये नांदेड जिल्हा येतो. नांदेड जिल्ह्यामध्ये हे पर्टिक्युलर हुक आहे बघा, हे पर्टिक्युलर हुक नांदेडमध्ये. असं हुक इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये दिसत नाही आपल्याला. येते सर्वांच्या लक्षात. असं प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी विशिष्ट आकृती असते, ती आकृती आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला ज्यावेळेस मी म्हटलं की ब्लँक नकाशामध्ये सर्व जिल्ह्यांची नावं लिहिण्याचा प्रयत्न करा, सगळे जिल्हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा, त्याचा उद्देश हाच होता की असे काहीतरी स्पेसिफिक प्रत्येक जिल्ह्याच्या पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स तुमच्या लक्षात राहावे. आता नाशिकचं मी तुम्हाला सांगितलं की हे एक पर्टिक्युलर हुक आहे. येते सर्वांच्या लक्षात.
वर्ध्याचा जर विचार केला, वर्धा जिल्हा हा आहे, तर वर्धा जिल्हा हा रॉकेट सारखा दिसतो आपल्याला. ही रॉकेटची आकृती बघा. येते सर्वांच्या लक्षात? तर अशा आकृत्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फोटोग्राफिक मेमरी आपण म्हणतो त्याला, ती जेवढी चांगली असेल तुमची तेवढे तो जिल्हा आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. तेवढं इथून पुढे जॉग्राफीचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहायला सोपं जातं. येते सर्वांच्या लक्षात? त्याच्यानंतर असं बऱ्याच जिल्ह्यांचं सांगता येईल. वर्ध्याचं ते सांगितलं. अकोला जिल्हा जर घेतला आपण तर अकोला हा हार्ट शेप मध्ये येतो. अकोल्याचा शेख बाबा हार्ट शेप मध्ये येतो अकोला. येते सर्वांच्या लक्षात? असं काहीतरी स्वतः तयार करा. मी लक्षात ठेवण्यासाठी या गोष्टींचा वापर केला होता. तुमचं काहीतरी नवीन असू शकतं. ठीक आहे. प्रत्येकाची स्वतः डेव्हलप केलेली जी स्ट्रॅटेजी आहे ती चांगली लक्षात राहते इतरांची सांगण्यापेक्षा. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा. इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पण सांगता येईल. नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्याचा असा एक हुक तयार होतं. ठीक आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं पण एक वेगळ्या प्रकारचं हुक तयार होतं. नगर जिल्हा फिनिक्स पक्षासारखा आहे, पंख पसरलेला. ठीक आहे. हे पंख म्हणता येईल, हे डोकं म्हणता येईल, हे खाली पाय किंवा शेपूट म्हणता येईल. अशा पद्धतीनं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, काहीतरी वर्कआउट करा. जिल्हे जोपर्यंत तुम्हाला आयडेंटिफाय होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही कितीही वाचला, कोणत्याही चांगल्या पुस्तकामधून वाचला तर ते लक्षात राहण्यासाठी अडचणी येतात. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्थित करायचा. सुरुवातीलाच महाराष्ट्राचे ब्लँक नकाशे घ्या. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सुरुवात करा. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जिल्हे लक्षात राहणार नाहीत. जिल्हे लक्षात राहणार नसतील तर तुम्हाला पुढचं काहीच व्यवस्थित लक्षात राहणार नाही. येते सर्वांच्या लक्षात? त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी करा. त्याच्यानंतर पुढं आपण आता महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप याला सुरुवात करत आहोत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय स्वरूपामध्ये मी काल सांगितल्याप्रमाणे गोष्टी आपण घेणार आहोत. महाराष्ट्राचं प्रशासकीय स्वरूप म्हणजे नेमकं काय? एखाद्या राज्याचं काहीतरी प्रशासन असतं. ते प्रशासन करत असताना त्यांना काहीतरी बाउंड्रीज ठरवून द्याव्या लागतात त्या प्रशासनासाठी. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ती प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहते. मग त्याच्यासाठी हे प्रशासकीय स्वरूप तयार करण्यात येतं. आणि अभ्यास करत असताना हे प्रशासकीय स्वरूप जर तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित फिट झालं असेल, बसलं असेल तर तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा आरामात करता येतात. सुरुवात करूयात. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. ठीक आहे. आपली राजधानी मुंबई आहे. त्यावेळेस पण मुंबईच होती. राजधानीमध्ये काय बदल झालेला नाहीये. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्राचं काहीतरी वेगळं जॉग्राफिकल एरिया होता. त्याचा थोडासा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. तर एक टाइमलाईन बघायची आपल्याला. टाइमलाईन मधले 2-3 मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे. जास्त डिटेलमध्ये करू नका. त्याच्यामध्ये करण्यासारखं काय नाहीये. 1937 ते 47 हा पहिला टाइम पिरियड. 1947 ते 56 हा दुसरा टाइम पिरियड. 1956 ते 60 हा तिसरा टाइम पिरियड. आणि 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. 1 मे 1960 ला झाली महाराष्ट्र राज्य स्थापना. जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे आकडे थोडेसे ओळखीचे वाटतील. ठीक आहे. 1937 ते 1947 हा जो 10 वर्षाचा कालखंड आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं. तर मुंबई प्रांत अस्तित्वात होता. मुंबई प्रांत. एकोणीसशे 1937 लाच का आला? 1937 ला काय झालं होतं? ठीक आहे. 1935 ला कायदा आला होता. त्याच्यानंतर 1937 ला निवडणुका झाल्या पहिल्यांदा. तर त्या हिशोबाने हा 1937 ला निवडणुका झाल्या तर त्या हिशोबाने त्यांनी मुंबई प्रांतामध्ये ऑर्गनायझेशन केलं होतं. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडेफार त्याच्यामध्ये बदल घडत गेले. 1947 ला मुंबई राज्य
पहिल्यांदा, ठीक आहे, येते सर्वांच्या लक्षात. 1947 ते 1956 या काळामध्ये मुंबई राज्य अस्तित्वात होतं. 1956ला काहीतरी चेंजेस झाले. 1947ला भारत स्वतंत्र झाला होता. बऱ्याचशा राज्यांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी भाषावर आम्हाला राज्य पाहिजे अशी मागणी उठवून धरली होती. त्याच्यावर केंद्र शासनाने विचार केला, फजल अली कमिशन बसवला. फजल अली कमिशननी 1956ला रिपोर्ट्स गव्हर्नमेंटला दिले. 1956ला गव्हर्नमेंटनं भाषावर प्रांतांची पुनर्रचना केली आणि त्याच्यामधनं महाराष्ट्राच्या वाटी काय आलं तर महाराष्ट्राच्या वाटी महत्वाची ही गोष्ट आली की 1956ला मुंबई राज्याच्या जागी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. द्विभाषिक मुंबई राज्य. याच्यामध्ये आजचं गुजरात आणि आजचं महाराष्ट्र या दोन राज्यांचं एकत्र एकच राज्य त्यांनी स्थापन केलं. त्याच्यानंतर त्याला महाराष्ट्रातनं खूप जास्त विरोध झाला. ठीक आहे, ती चळवळ तुम्ही इतिहासामध्ये बघणारच आहात. आणि ते सगळं होऊन 1 मे 1960 रोजी आजचं जे महाराष्ट्र अस्तित्वात आहे त्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. येत्या सर्वांच्या लक्षात. हे कुठेतरी नोट डाऊन करून घ्या, ही टाइमलाईन महत्वाची आहे. या टाइमलाईनवर त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न आपण पुढे घेणारच आहोत. येत्या सर्वांच्या लक्षात. ही तारीख फक्त लक्षात राहू द्या. 1 मे 1960 महाराष्ट्र दिन आपण 1 मेला साजरा करतो. करण्यामागचं कारण हे आहे 1960 पासून त्या गोष्टीची सुरुवात झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला होता त्यावेळेस आजचे जे जिल्हे आहेत त्यातले बरेचसे जिल्हे अस्तित्वात नव्हते. महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. 26 जिल्हे. तुम्ही जर या नकाशाकडे बघत असाल, तुम्ही मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी केली, तुम्हाला सर्व जिल्हे आता माहिती आहेत असं गृहीत धरून आपण पुढे चालूयात. या नकाशाकडे जर तुम्ही बघत असाल तर काहीतरी गोष्टी वेगळ्या दिसतात आपल्याला. उदाहरण जर द्यायचं झालं तर चांदा हा जिल्हा आज अस्तित्वात नाहीये. येत्या सर्वांच्या लक्षात. आणि अशा शेपचा पण कोणता जिल्हा आज अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्हा. ठीक आहे, लातूर जिल्हा नव्हता त्यावेळेस. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा खूप मोठा आहे बघा, रत्नागिरी. सिंधुदुर्ग नाहीये इथं. त्याच्यानंतर औरंगाबाद, जालना नाहीये इथं. त्याच्यानंतर अकोला, इथं वाशिम नाहीये. हा जो एरिया आहे ना हा वाशिमचा, हा जालना. त्याच्यानंतर इथं लातूर कुठंतरी, इथं खाली सिंधुदुर्ग. भंडाऱ्यामधून गोंदिया वेगळा झाला होता. अरे काय, भंडारा जर जिल्हा पाहिला तर इथं गोंदियाचं अस्तित्व त्यावेळेस नव्हतं. येते सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा पाहिला तर हिंगोलीचं अस्तित्व नाहीये. धुळे जिल्हा पाहिला तर नंदुरबारचं अस्तित्व नाहीये. ठाणे जिल्हा पाहिला तर पालघरचं अस्तित्व नाहीये. आता या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. हे 10 जिल्हे नवीन तयार झालेले आहेत. 1960 साली 26 होते. आजचा जर विचार केला 2014 पासून पुढं, 1 ऑगस्ट 2014 पासून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. आधी 26 होते, आता 36 झाले. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि शेवटचा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 10 जिल्हे आपल्याला मिळतात. 26 ते 36 असे जिल्हे झालेले आहेत. येते सर्वांच्या लक्षात. आता त्या जिल्ह्यांचा क्रम कसा होता ते आपण पुढे एकदा बघूयात. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. ठीक आहे, प्रशासकीय सोयीसाठी म्हणा किंवा अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या मागणीसाठी म्हणा, वेगवेगळे जिल्हे प्रशासनानं त्यावेळेस निर्माण केलेले आहेत. त्याच्यानंतर हा टॉपिक झाला. सर्वांच्या लक्षात येते. याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणताही अजून एक गोष्ट, कोणताही मॅप ज्यावेळेस तुम्ही अप्रोच करता, कोणताही नक्शा ज्यावेळेस तुम्ही हातात घेता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काहीतरी 3 ते 4 प्रश्न असणं आवश्यक आहे. जर ते प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या मॅपकडे बघत असाल तर तुम्हाला त्याची उत्तरं शोधण्यात आणि ती उत्तरं सापडण्यात खूप जास्त आनंद मिळतो. आणि हा आनंद मिळण्याबरोबरच ती गोष्ट कायमची तुमच्या लक्षात राहते. येते सर्वांच्या लक्षात. ही ऍक्टिव्हिटी करणं त्यासाठी गरजेचं आहे कारण तुम्ही तिथं काहीतरी वर्क करताय, काहीतरी तिथं तुम्ही स्वतः डोकं स्वतःच चालवताय. त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात राहायला सोपी जाते. तर ही ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा,
आलेले प्रश्न पण आपण अशा पद्धतीने डिस्कस करणार आहोत. आयोगाचे जेवढेही प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत सर्वच्या सर्व प्रश्न आपण या लेक्चर सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता महाराष्ट्र राज्याची जी स्थापना झाली आहे त्याच्या संदर्भात आयोगाने कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण बघूयात. तो प्रश्न तुम्हाला या कोपऱ्यामध्ये दिसून जाईल बघा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एवढे एवढे जिल्हे होते. STI मुख्य 2011चा हा प्रश्न आहे. मुख्य परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारले जातात. सरळ सरळ प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? आता आपण पाहिलं ना किती जिल्हे होते? 26 होते. आणि आता किती झाले? 36 झाले. याचं उत्तर तुम्हाला लगेचच मिळून जाईल. खूप साधा सोपा प्रश्न आहे. हार्डली किती वेळ लागलेला? 2 सेकंद लागतात. 2 सेकंद याला आणि 3 सेकंद तो डॉट भरायला. कंबाईन एक्झामचा जर विचार केला तर आपल्याला वेळेची कमतरता जाणवते. कंबाईन एक्झाम ज्यावेळेस तुम्ही देता प्रिलिम्स त्यावेळेस वेळ आपल्याला पुरत नाही. पण अशा पद्धतीचे जर प्रश्न आले आणि ते आपल्याला लगेचच जर सुटणार असतील 2 ते 3 सेकंदांमध्ये तर तुम्ही खूप वेळ वाचवू शकता आणि जो अवघड टॉपिक आहे कंबाईन मध्ये त्याच्यासाठी तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. येते सर्वांच्या लक्षात? तर अशा पद्धतीनं याच्यावर अजून वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स डिझाईनही होऊ शकतात. त्यांनी 1 मे 1960 रोजी विचारले. ते असं विचारू शकतील की 1 मे 2011 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? येते सर्वांच्या लक्षात? ते असं विचारू शकतील 1 मे 2014 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? आता ज्यावेळेस तुम्ही जिल्हा निर्मितीचा अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की 1 ऑगस्ट 2014 पालघर हा नवीन जिल्हा ठाण्यामधून काढण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट आणि यांनी प्रश्न काय विचारला? 1 मेचा. म्हणजे 1 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात होते? 35. आता किती झाले? ऑगस्ट नंतर 36. तर असं काहीतरी ते शब्दांचा खेळ करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला फसवू शकतात. त्यामुळं प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचा, हे लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि त्याचं उत्तर काढायचं. प्रश्न खूप सोपा असतो. त्याच्यानंतर याच्या पुढचा टॉपिक, आता सध्याची महाराष्ट्राची जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्याचं नेमकं चित्र काय आहे याचा थोडासा आपण विचार करूयात. तुम्हाला तो ब्लँक नकाशा दिला होता. ब्लँक नकाशामध्ये नावं नव्हती. आता प्रत्येक जिल्ह्यांची नावं आहेत. हा ऍज अ रेफरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता तुमच्या अभ्यासासाठी. याचा जर विचार केला तर प्रशासकीय विभागांचं इथं सांगितलेलं आहे. किती आहेत प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये? 6 प्रशासकीय विभाग आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये ते प्रशासकीय विभाग तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत. प्रशासकीय विभागांचा शेप तुम्ही लक्षात राहू द्या, त्यामुळे ही कलर कोडिंग करण्यात आलेली आहे. आयोगाचा जर विचार केला तर आयोगानं दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रशासकीय विभाग विचारलेला आहे. ठीक आहे. आजपर्यंतचे जर तुम्ही जुने क्वेश्चन पेपर घेतले तर जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांनी एक वेळ हा प्रशासकीय विभाग विचारलेला आहे. हा कोणता आहे? हा नाशिकचा. नाशिक प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर मागच्याच वर्षी त्यांनी काय विचारलं? औरंगाबाद प्रशासकीय विभाग ऑप्शन होता. ही आकृती दिली होती आणि कोणती अशा आयडेंटिफाय करा. सेम त्यांनी विचारलं होतं नाशिकच्या बाबतीत. आता शिल्लक काय काय राहिलं? शिल्लक राहिलं पुणे प्रशासकीय विभाग, जो की एक त्रिकोण आहे. हा त्रिकोण लक्षात राहू द्या. पुण्याचा त्रिकोण असं काहीतरी लक्षात ठेवा. पुणे प्रशासकीय विभाग जर विचारला असेल तर तो त्रिकोणच आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग ते विचारू शकतात. अमरावती प्रशासकीय विभागाचा शेप जर सांगायचं झालं तर इथं अशा पद्धतीचा एक डोंगर आहे. ठीक आहे. हा शेप तुम्ही लक्षात घेऊ शकता. हा शेप आला म्हणजे अमरावती विभाग. आणि नागपूर प्रशासकीय विभाग लक्षात ठेवणं सोपं आहे का? तर महाराष्ट्राची एका साईडचा ती बाजू आहे आणि गडचिरोलीचा शेप तुम्हाला लक्षात राहू शकतो. गडचिरोलीचा शेप याच्यावरून तुम्ही ते उत्तर सहजासहजी काढू शकता. लक्षात येते? तर अशा पद्धतीनं काहीतरी शेप स्वतःच्या मनामध्ये तयार करा. 2-4दा तिथं आपण लहान मुलांना कसं रेघोट्या मारायला लावतो बघा ABCD ला, तर तसं काहीतरी करा. लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही पद्धतीनं ते तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ते करू शकतात. त्याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग सगळ्यात सोपा. जरी विचारला तरी सांगणं खूप अवघड नाही. असं उभा आहे ते बघा, लगेच लक्षात येईल. आयोग पण हुशार आहे. आयोग हा विचारत नाही, कोकण विचारणार नाही कधीच तुम्हाला. का? तर सोपं आहे. आयत सगळ्यांच्या लक्षात राहतो. कोकण किनारपट्टी सगळ्यांच्या डोळ्यासमोर लगेच येते. त्यामुळं राहिला प्रश्न, जर इथून पुढे त्यांनी एक्झाम मध्ये विचारायचं झालं तर हे 2 प्रशासकीय विभाग राहिले, अमरावती आणि नागपूर. याच्यावर एखादा क्वेश्चन अपेक्षित आहे. त्यामुळे हे शेप व्यवस्थित लक्षात घ्या. महाराष्ट्राचा सध्याचा नकाशा असा आहे. महाराष्ट्राचे सध्याचे जिल्हे असे आहेत. जिल्ह्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आपल्याला. येते सर्वांच्या लक्षात? जिल्ह्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. शेप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुण्याचा विचार केला तर पुण्याचा
त्रिकोणच आहे हे लक्षात घ्या. पुणे विभाग पण त्रिकोणासारखा दिसतो आणि पुणे जिल्हा पण त्रिकोणासारखा दिसतो. समजते? असं काहीतरी वर्कआउट करा. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत आणि 1 डोकं आहे. अशा पद्धतीचा सोलापूर जिल्हा आहे. दिसतोय सर्वांना सोलापूर जिल्हा? 2 हात, 2 पाय आणि डोकं, हा सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर कोण आहे? सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर कोण थांबलंय? अहमदनगर थांबलंय. ठीक आहे. सोलापूर जिल्हा एक माणूस कन्सिडर करून चला, त्याच्या डोक्यावर एक पक्षी उडतोय असं कन्सिडर करून चला. फिनिक्स पक्षी तुम्हाला म्हटलं, 2 पंख पसरलेत, असं डोकं आहे आणि शेपूट खाली. ठीक आहे. सोलापूरच्या वर नगर. अशा पद्धतीनं काहीतरी गोष्टी वर्कआउट करा. आता या गोष्टी मी माझ्या पद्धतीनं वर्कआउट करून तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पण हे लक्षात राहणं किती राहील हे थोडंसं सांगणं मुश्किल आहे. तुम्हीच एखादी तुमची स्वतःची टेक्निक जर शोधून काढत असाल अभ्यास करत असताना, तर तुमच्या लक्षात राहणं ते खूप सोपं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ध्याचं रॉकेट तुम्हाला सांगितलं, अमरावतीचं हार्टशेप तुम्हाला सांगितला. 2 जिल्ह्यांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. 2 जिल्हे ते महत्वाचे तुम्हाला सांगून देतो. एक तर गडचिरोली आणि दुसरा बुलढाणा. या दोन्ही जिल्ह्यांचा शेप जवळपास सेम आहे. फक्त तेवढा शेप जर तुमच्या समोर प्रोजेक्ट केला किंवा तुम्हाला दाखवला तर तुम्ही कन्फ्युजन मध्ये जाऊ शकता. बुलढाणा आणि गडचिरोलीमध्ये दोघांचा उभा आयतच आहे. ठीक आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं गडचिरोलीचं काय स्पेसिफिक एखादी जी डिझाईन आहे ती डिझाईन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाचं लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्हीचं उत्तर मिळून जाईल. तुम्ही फक्त गडचिरोलीचा हा शेप जर लक्षात ठेवला, हा खालचा शेप, हा शेप इथं कुठं बुलढाण्यामध्ये नाहीये, म्हणजे तुमचं एक गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे तुमची 2 उत्तरं निघतात. समजते सर्वांना? अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. या शेपमध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं, तो शेप तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक, याच्यावर विचारलेला प्रश्न काही वेळापूर्वी मी तुम्हाला याच्याविषयी चर्चा केली होती. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या एवढी आहे. 2011 साली हा प्रश्न विचारला होता. 2011 साली महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते? आधी किती होते? 26 होते. त्याचे झाले 35. 2014 पासून ते झाले 36. प्रश्न कधीचा आहे? 2011 सालचा आहे. त्यावेळेसचं उत्तर काय निघणार? 35. येते सर्वांच्या लक्षात? तर अशा पद्धतीनं सरळ त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती? माझा ज्यावेळेस इंटरव्ह्यू होता, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू ज्यावेळेस होता, तर त्यावेळेस मला आयोगाने सुद्धा, पॅनलने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत. मी गेल्या जाऊन बसलो तिथं, गुड मॉर्निंग वगैरे सर्व झालं, फॉर्मॅलिटीज झाल्या त्या, आणि मला लगेच पहिला प्रश्न बाउन्सर होता. त्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं. जर ते देता आलं नसतं, मी गोंधळलो असतो, तर माझी एक वेगळ्या प्रकारची इमेज तिथं प्रोजेक्ट होती की याला एवढी साधी गोष्ट पण माहिती नाही. ठीक आहे. तुम्हाला रात्री झोपेतून 12 वाजता उठवून जरी विचारलं तरी या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात जिल्हे किती, महाराष्ट्रात तालुका किती, महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहेत, महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहेत, जिल्हा परिषदा किती आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ABCD सारखं. येते सर्वांच्या लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती या रोजी झाली होती. STI पूर्व 2012 सालचा प्रश्न. किती सिंपल क्वेश्चन आहेत बघा. आतापर्यंत आपण फक्त एकच नकाशा पाहतोय. एका नकाशावर तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत हे लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपण पाहिलं कधी झाली. इथं तुम्हाला टाइमलाईन दिली होती. महाराष्ट्र राज्य निर्माण झाला 1 मे 1960 ला. तारीख तुमच्या लक्षात आहे. आता फक्त उत्तर बघायचं कधी झाली. 26 जानेवारी 1960 ला झाली का? नाही, 1 मे 1960 ला झाली. त्यामुळे हा ऑप्शन गेला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालाय. महाराष्ट्र निर्मिती झाली का त्यावेळेस? नाही. त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. 1 मे 1950. 1 मे तर बरोबर आहे, पण 1950 ला नाही, 1960 ला झालेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. म्हणजे याचं उत्तर काय येणार? यापैकी कोणतंही नाही. येते सर्वांच्या लक्षात? आयोग ज्यावेळेस प्रश्न विचारत असतो त्यावेळेस आयोग स्वतःची एक ट्रिक लावत असतो. ती ट्रिक कोणती? महत्वाची आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस प्रश्न खूप सोपा असतो त्यावेळेस उत्तर अवघड असतं. येते सर्वांच्या लक्षात? प्रश्न खूप सोपा आहे हा. 1 लाइनर क्वेश्चन आहे, खूप सोपा प्रश्न आहे, पण उत्तर अवघड आहे. आपल्याला तारखा 1 मे वाचलेलं लक्षात असतं, 1960 पण कुठेतरी दिसतंय लक्षात असतं, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आपलं.
बऱ्याचदा ज्यावेळेस आपण आयोगाचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस तुमचा सुद्धा अनुभव असा असेल की तुम्हाला 2 ऑप्शन्स येतात, 2 ऑप्शन येत नाहीत. 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता, पण राहिलेल्या 2 ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन जास्त होतं. कन्फ्युजन कशामुळे होतं? तर या गोष्टीमुळे 1960 जे आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे, 1 मे खाली 1900 दुसरा ऑप्शन दिलेला आहे. अशामध्ये कन्फ्युजन होतं. त्यामुळं प्रश्न जेवढा सोपा आहे तेवढं त्याचं उत्तर अवघड आहे. जर तुम्हाला ही गोष्ट माहित असेल तर सोपं, पण तरीही ज्यावेळेस तुम्ही पेपर देता, वेळ कमी शिल्लक राहिलेला असतो तुमच्याकडे, तुम्ही या क्वेश्चनला अप्रोच करता, गडबडीमध्ये येत असतानाच उत्तर तुम्ही चुकवता. सिली मिस्टेक तुमच्याकडनं होऊ शकते आणि सिली मिस्टेक करण्यासाठीच हे प्रश्न विचारले जातात. आयोग एवढा सोपा प्रश्न विचारण्याचं कारण तेच आहे की तुम्ही गडबडीमध्ये मला खूप जास्त येते, मी सगळं वाचलंय, मी लय हुशार आहे, या तुमच्या याच्या खाली, इगो खाली तुम्ही हा क्वेश्चन चुकवून बसता आणि तुमचा 1 मार्क किंवा 2 मार्क तिथे गेलेले असतात. येते सर्वांच्या लक्षात? त्यामुळे क्वेश्चनला अप्रोच होत असताना प्रश्न व्यवस्थितरित्या वाचा. प्रश्न वाचण्यासाठी तुमचे 5 सेकंद जास्तीचे गेले तरी चालतील. तुम्हाला उत्तर येत असतं, तुम्ही त्या गोष्टी वाचलेल्या असतात, तिथं तुम्हाला आठवून लिहिण्याचं नसतं. आयोगामध्ये जेवढेही प्रश्न विचारले जातात, आयोग जेवढेही प्रश्न विचारतो त्याची उत्तर आयोगानं स्वतःच तिथं दिलेली असतात. आपल्याला फक्त विचारलेलं असतं की याच्यामध्ये बरोबर कोणतं. प्रश्नही त्यांनीच विचारलाय, उत्तरही त्यांनीच दिलेलं आहे. आपल्याला फक्त ते आयडेंटिफाय करायचंय, एवढंच काम आपलंय. ते काम व्यवस्थित करणं आपल्याला गरजेचं असतं. येते सर्वांच्या लक्षात? या गोष्टी त्यामुळं खूप डोळे उघडून क्वेश्चन वाचणे गरजेचं आहे. हा प्रश्न झाला, सोपा प्रश्न आहे. कधी झाली महाराष्ट्राची निर्मिती? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. याच्यामध्ये कोणताही ऑप्शन नाहीये, त्यामुळं यापैकी नाही. हा 4था ऑप्शन याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, आतापर्यंत आपण महाराष्ट्र बघितला, महाराष्ट्राचा ब्लँक नकाशा पाहिला, महाराष्ट्रामधले जिल्हे पाहिले, महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागांचं थोडंफार वर्णन बघितलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राची स्थापना पाहिली, त्याला आलेले क्वेश्चन पाहिले. आता नेक्स्ट टॉपिक कडे वळूयात. नेक्स्ट टॉपिक काय आहे? महाराष्ट्राचा विस्तार. आयोगाचा सर्वात आवडीचा प्रश्न. आयोगानं हा प्रश्न सगळ्यात जास्त वेळा विचारलेला आहे की महाराष्ट्राचा विस्तार कसा आहे. ठीक आहे, जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे, बेसिक असतात त्या. अक्षांश आणि रेखांश ऐकला असेल, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर एखाद्या गोष्टीची स्थान निश्चिती आपल्याला करायची असेल, स्थान निश्चित करायचं, तर त्याच्यासाठी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड, अक्षांश आणि रेखांश या गोष्टींचा वापर आपण करतो. ठीक आहे, तर त्याच्या आधारे महाराष्ट्राचा विस्तार कसा झालेला आहे याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, तो आपण आता बघणार आहोत. महाराष्ट्राचा जर आता हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. लकीली जर दिशांचा आपण विचार केला तर उत्तर दिशा जी येते नकाशामध्ये, आपण उत्तर दिशा वरच्या साईडला कायम दाखवतो. उत्तर दिशा जी येते त्याच पद्धतीनं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची उत्तर दिशा आणि नकाशाची उत्तर दिशा ही एकच आहे. ठीक आहे, आपला ऍडव्हान्टेज आहे तिथं. याच्यानुसार महाराष्ट्राचा जर विस्तार बघायला गेलं तर महाराष्ट्राचा विस्तार कसा झालेला आहे? उत्तर दक्षिण जर विस्ताराचा आपण विचार केला तर 15 डिग्री 44 मिनिट उत्तर अक्षांश, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर अक्षांश खालून ते 26 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश, एवढा महाराष्ट्राचा दक्षिण ते उत्तर विस्तार झालेला आहे. हे ते सर्वांच्या लक्षात सोपं आहे. 15 डिग्री 44 मिनिट उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश, 15 डिग्री ते 22 डिग्री एवढा महाराष्ट्र पसरलेला आहे. 15 ते 22, 15 ते 22 लक्षात राहायला सोपं राहील. 15-22 कितीचा डिफरन्स आहे? 15 ते 22 60 डिग्रींचा डिफरन्स आहे, बरोबर. 15-22 लक्षात ठेवताना अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 15-22 10 वेळा तुम्ही मनातल्या मनात जर या गोष्टींचं रिपिटेशन केलं तर तुमच्या लक्षात राहून जातं. मोबाईल नंबर ज्या पद्धतीने लक्षात राहतात त्याच पद्धतीने हे आकडे सुद्धा लक्षात ठेवायचे. 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट एवढा उत्तर ते दक्षिण विस्तार आहे. पूर्व पश्चिम विस्तारात सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तो कसा विस्तार आहे? 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखांश. उभे जे असतात ते रेखांश असतात, आडवे जे असतात ते अक्षांश असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं उभ्या लाईनचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तो एक रेखांश असतो, हे लक्षात घ्या.
72°36' पूर्व रेखांश ते 80°54' पूर्व रेखांश. 80°54' पूर्व रेखांश. 72 ते 80 8 डिग्रींचा फरक आहे. 72°36' ते 80°54' 8 मिनिट. इथं कितीचा होता? 7 मिनिटांचा. 15 ते 22. इकडे कितीचा आहे? 8चा आहे. 72 ते 80. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासाठी असं करायचं, या गोष्टी प्लस मायनस काहीतरी वर्कआउट करा तुमच्या बाजूनी आणि हे आकडे लक्षात ठेवायचे. हे आकडे आयोगानं बऱ्याचदा विचारलेले आहेत. 15°44' ते 22°6'. उत्तर अक्षांश ते उत्तर अक्षांश. ठीक आहे. उत्तर दक्षिणचा जर विचार केला, पूर्व पश्चिमचा जर विचार केला तर 72°36' पूर्व अक्षांश पूर्व रेखांश. 72°36' पूर्व रेखांश ते 80°54' पूर्व रेखांश असा महाराष्ट्राचा पूर्व ते पश्चिम विस्तार आहे. येते सर्वांच्या लक्षात? हे 4 आकडे लक्षात राहतील? लक्षात राहत नसतील पाठ करा. ऑप्शन नाही, पाठ करा. कसंही त्याला काहीतरी ट्रिक लावा. ठीक आहे. तुम्हाला जी आवडीची ट्रिक वाटते ती आवडीची ट्रिक तुम्ही वापरा. तुम्हाला जर ट्रिक शोधायची असेल तर युट्यूबवर सर्च करा जॉग्राफीच्या ट्रिक्स म्हणून. तुम्हाला 1000 ट्रिक्स दिसतील. त्यातले तुम्ही ज्या गोष्टीत कम्फर्टेबल आहात ती ट्रिक तुम्ही स्वतःची स्वतः तयार करा किंवा इतरांची बघून वापरा. ठीक आहे. माझ्या बाबतीत विचार केला तर मला हे आकडे लक्षात राहतात. ठीक आहे. ट्रिकची गरज लागत नाही या गोष्टींमध्ये. तसं प्रत्येकाचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. फक्त हे आकडे अजून एकदा रिपीट करतो. 15 ते 22, 72 ते 80. 15 ते 22, 72 ते 80. असं 4-5 वेळा रिपीट करा. तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. 15°44' ते 22°6'. 72°36' ते 80°54'. इकडं आडव्याचा जर विचार करत असेल तर रेखांश, उभ्याचा विचार करत असेल तर अक्षांश. या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला? महाराष्ट्राचा विचार अशा पद्धतीने झालेला आहे. अक्षांश आणि रेखांश मध्ये जर विस्तार पाहिला तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे. हा एक मुद्दा झाला. काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की नकाशाकडे अप्रोच होताना तुमच्या डोक्यामध्ये 3 ते 4 प्रश्न असणं आवश्यक आहे. ते 4 प्रश्नांची उत्तर तुम्ही त्या एका नकाशावरून शोधण्याचा प्रयत्न करा. ती ऍक्टिव्हिटी करा. पहिला प्रश्न आपण बघितला. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. किलोमीटरचा जर विचार केला, अंतराचा जर विचार केला तर नेमकं किती अंतर आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. येते सर्वांच्या लक्षात? तर पूर्व पश्चिमचा जर विचार केला तर पश्चिम कोपऱ्यापासून पूर्व कोपऱ्यापर्यंत महाराष्ट्राची लांबी आहे 800 किलोमीटर. 800 पूर्व ते पश्चिम लांबी 800 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण लांबीचा जर विचार केला तर ती किती आहे? 730 किमी. ठीक आहे. हे 2 आकडे लक्षात ठेवायचे. कसं लक्षात ठेवणार? 800 करा, 730 करा. डिफरन्स कितीचा आहे? 70चा आहे. असं काहीतरी लक्षात ठेवा. 800, 730, 70. 870, 730 असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि 4-5 वेळा केलं की हे कायमचं लक्षात राहून जातं. पूर्ण त्याच्यासाठी डोकं लावण्याची गरज नाही. 800 किमी, 730 किमी. 800 किमी, 730 किमी असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा दुसरा मुद्दा. ठीक आहे. तिसरा प्रश्न. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ देखील त्यांनी बऱ्याचदा विचारलेलं आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? हा एक आकडा लक्षात ठेवायचा आपल्याला. 30, 77, 13. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 30, 77, 13. 307713. 307, 713. 30, 77, 13. तुम्हाला जो आवडीचा आकडा, जे आवडीचा उच्चार आवडतो तो उच्चार तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2 पद्धतीने म्हणता येईल. 30, 77, 13. 3,07,713 म्हणता येईल. 307, 713 असंही लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आता नेमका आकडा काय हा? हा आहे चौरस किमी. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ चौरस किमी मध्ये लक्षात ठेवा. 30, 77, 13. ठीक आहे. हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. आता हे झालं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. आता भारताचं क्षेत्रफळ सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. भारताचं क्षेत्रफळाचा जर विचार केला तर भारताचं आहे
32,87,263 चौरस किमी. 32,87,263 चौरस किमी, स्क्वेअर किलोमीटर. हे दोन आकडे माहिती असणं गरजेचं आहे. येते सर्वांच्या लक्षात. आणि महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळाचा आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर किती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाशी? 3.36%. सॉरी 9.36%. 9.36 म्हणजे भारताच्या 9.36% एवढा एरिया हा महाराष्ट्रानं व्यापलेला आहे. हे तीन आकडे तुम्हाला लक्षात राहतील. सारखे सारखे करायचे, ऑप्शन नाहीये, लक्षात तर ठेवावेच लागतील. राहणार नाहीत पहिल्या रिडिंग मध्ये तर कधीच राहणार नाहीत. 10वी जरी रिडिंग झाली तरी कन्फ्युजन असू शकतं, पण याला ऑप्शन नाहीये. सरळ सरळ आयोग याच्यावर प्रश्न विचारतो. त्यामुळे ते लक्षात ठेवा. कोणत्या पद्धतीनं ठेवायचं हे आपलं आपण वर्कआउट करायचं. ठीक आहे, मी सांगितलं 30,77,13 लक्षात ठेवा. 307,713 लक्षात राहू द्या. 32,87,263 32,87,263 3-4 वेळा म्हणा, अजून लक्षात राहून जाईल. 9.36 एवढा महाराष्ट्राचा एरिया आहे. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि सारख्या सारख्या त्या आठवायच्या. मी तर सांगेल, मी सजेस्ट करेन की एक ब्लँक पेपर घ्या, एक ब्लँक पेज घ्या आणि त्याच्यावर हे सगळे आकडे एका खाली एक लिहून काढा. त्याच्या पुढे मागले काहीच लिहायचं नाही, त्याच्या मागं काहीच लिहायचं नाही, फक्त तेवढा आकडाच लिहून काढायचा. म्हणजे ही माझी स्ट्रॅटेजी. मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असा करतो, ते सर्व आकडे एका खाली एक लिहून काढायचे. दर 10 मिनिटांनी त्या आकड्याकडे बघत बसायचं. ठीक आहे, आणि नेमका तो आकडा काय आहे हे आठवण्याचा प्रयत्न करायचा. 30,77,13 हा आकडा तर मी पाहिल्यासारखं वाटतं, पण नेमकं काय होतं हे? मग थोडा विचार केल्यानंतर लक्षात येतं, अरे हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. हा आकडा पाहायचा 32,87,263. याच्याकडे सारखं बघत राहायचं. सेम 9.36 कडे सारखं बघत राहायचं. सारखं एक 10 मिनिट 15 मिनिट सारखी सायकल कंटिन्यू ठेवायची. जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत ही सायकल कंटिन्यू ठेवायची. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की हे आकडे तुम्हाला ओळखीचे वाटतात. आणि हे आकडे ओळखीचे वाटायला सुरुवात झाल्यानंतर हे आकडे ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जातात कायमचे. आपण जर पहिली दुसरीचा विचार केला तर रोज लहान मुलांकडनं 1 ते 100 जे आपल्या गुरुजी असतात ते म्हणून घ्यायचे. ते करण्याचं कारण येतं की हे आकडे आपल्याला ओळखीचे वाटायला सुरुवात होतात. त्यासाठी ती एक ऍक्टिव्हिटी करा. एक ब्लँक पेज घ्या आणि त्याच्यावर सगळे महत्वाचे आकडे एकाखाली एक लिहून काढा. त्याच्या पुढे पण काही लिहू नका, त्याच्या मागे पण काही लिहू नका. आणि ते आकडे सारखे वाचायचे आणि नेमकं ते कशामुळे लिहिलेत हे आठवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळेस तुम्ही मित्रांबरोबर चर्चा करता, ग्रुप डिस्कशन करता, त्या ग्रुप डिस्कशन मध्ये सुद्धा हे आकडे तुम्ही कंटिन्यू त्यांच्याबरोबर चर्चा करत राहायचं. हे काय आहे, हे काय आहे, तो व्यक्ती कसं लक्षात ठेवतो तेही तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याच्यामधनं तुमचं रिटेन्शन वाढतं. ही एक अभ्यासाची टेक्निक आहे. असं तुम्ही करायचं. तर याच्यामध्ये कोणत्या 3 गोष्टी पाहिल्या आपण? पहिलं, महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण अक्षांश आणि रेखांश विस्तार काय आहे तो पाहिला. 1544 22/6 उत्तर अक्षांश, 1544 22/6. दुसरं काय पाहिलं? 7236 8054 7236 8054 पूर्व रेखांश पूर्व रेखांश. हे आकडे कंटिन्यू ऐकत राहा, रेकॉर्ड करा मोबाईलमध्ये, हेडफोन घाला कानामध्ये आणि ऐकत बसा. या स्ट्रॅटेजीनं तुमच्या ते लक्षात राहतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा एकूण विस्तार किलोमीटरचा जर विचार केला तर 800 730 800 - 70 730 730 + 70 800 असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, या पद्धतीनं महाराष्ट्राचा विस्तार आहे. त्याच्यानंतर पुढचा याला जोडून आलेला प्रश्न. मॅप जर तुमच्या समोर असेल आणि जर तो प्रश्न तुम्ही अप्रोच करायला गेला तर तुम्हाला सहजासहजी उत्तर सापडतं. म्हणजे भूगोलामध्ये मॅप रिडिंग किती जास्त गरजेचं आहे याचा अंदाज तुम्हाला लगेच येऊन जाईल. मॅप समोरच आहे, आत्ताच तुम्ही बघितलाय, त्याला जोडून आलेला लगेच प्रश्न आपण बघतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजासहजी मिळून जातं. काय? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? क्षेत्रफळ विचारले त्यांनी. गट ब, पूर्व परीक्षा 2018. काही वेळांपूर्वी आपण पाहिलं होतं किती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ? 30,77,13 चौरस किमी. 30,77,13 चौरस किमी. आता ऑप्शन बघायचे. ऑप्शन मध्ये तर आयोगाने आपल्या पुढचं डोकं लावलं. काय डोकं लावलं? लाख हेक्टर मध्ये त्यांनी विचारले. आपण कशामध्ये पाठ केले? चौरस किमी मध्ये पाठ केले. आयोग कशी गेम करतो कळाला तुम्हाला? ठीक आहे, घाबरून जायचं नाही.
हा आकडा कुठे दिसतोय का हे बघण्याचा प्रयत्न करायचा. चौरस किमी आणि लाख हेक्टर याच्यामध्ये काहीतरी कन्व्हर्जन असतं, पण आकडे सेमच राहतात. हे थोडंसं लॉजिक आपल्या बाजूने पण आपण लावायचं. ते फक्त आकडे सेम ठेवायचे नाहीत. हे कन्व्हर्जन जे आहे या कन्व्हर्जनचा थोडासा पहिल्यांदा विचार करायचा. या कन्व्हर्जन मध्ये पॉईंट इकडचे तिकडे सरकतात. हे कन्व्हर्जन ओके. पहिली टेस्ट आपण करून बघायची की हे बाबा हे कन्व्हर्जन व्यवस्थित आहे, आकडे चेंज होणार नाहीत. त्याच्यानंतर फक्त मग दुसरे आकडे बघत जायचे. याच्यामध्ये उत्तर सापडते का? नाही. ओळखीचे आकडे कुठे वाटतात? 360.70 लाख हेक्टर. ठीक आहे. अशा पद्धतीने जे उत्तर निघतं. कन्फ्युजन करू शकतात ते. चौरस किमी मध्ये विचारले, लाख एकर मध्ये विचारू शकतात, लाख हेक्टर मध्ये त्यांनी विचारून झालेलं आहे. चौरस माइल्स किंवा चौरस माइल मध्ये ते विचारू शकतात. चौरस मैल मध्ये ते विचारू शकतात. तर अशा पद्धतीनं काहीतरी आयोग पण त्यांचं डोकं लावतं. प्रश्न सोपा आहे, ठीक आहे, उत्तर अवघड आहे. काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं प्रश्न सोपा आहे, उत्तर अवघड. प्रश्न जर अवघड असेल तर उत्तर खूप सोपं असतं. तर अशा पद्धतीनं आयोग विचारू शकतं. गट ब पूर्व 2018 त्यांनी विचारलेला आहे. आवडीचा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येईल त्यांनी किती वेळा तो प्रश्न विचारून झाला. नंतर एएसओ मुख्य परीक्षा 2018 त्याच वर्षी यशाची रिलेटेड त्यांनी दुसरा पुन्हा क्वेश्चन विचारला. आयोगाच्या आवडीचा प्रश्न आहे. क्षेत्रफळ विचारणार, अक्षांश रेखांश विचारणार, त्याच्यानंतर किमीमध्ये म्हणजे किलोमीटर मध्ये लांबी रुंदी विचारणार महाराष्ट्राची. लगेच त्याच वर्षी त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, काय? महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ चौरस किमी एवढे आहे. ठीक आहे. किती चौरस किमी आहे? आपण चौरस किमी मध्येच लक्षात ठेवलंय. चौरस किमी मध्ये त्यांनी विचारले, आकडा आपल्याला माहित आहे. ठीक आहे. असून त्याचा विस्तार एवढा आणि एवढा पूर्व रेखावृत्ता दरम्यान झालेला आहे. पूर्व रेखावृत्त म्हणजे काय? रेखावृत्त म्हणलं की उभी लाईन लक्षात ठेवायची. रेखा उभी लाईन म्हणजे आपल्याला या दोन उभ्या लाईनींचा विचार करायचा, या दोन रेखावृत्तांचा विचार करायचा. ठीक आहे. या प्रश्नामध्ये त्यांनी दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळ किती किमी आहे, चौरस किमी आहे. आता आपण तो आकडा लक्षात ठेवलेला आहे 30, 77, 13 आणि चौरस किमी झालं. आणि विस्तार पूर्व रेखावृत्ता दरम्यान विचारलेला आहे. रेखावृत्ताचे दोन गोष्टी आपल्याला माहित आहेत. रेखावृत्त आलं की या दोन उभ्या लाईनी आणि महाराष्ट्राच्या या दोन बाजूचे दोन पॉइंट्स असं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे? 72, 36, 80, 54. 72, 36 पूर्व रेखावृत्त ते 80, 54 पूर्व रेखावृत्त. 72, 80 8 डिग्रीचा फरक. मग आता हे उत्तर बघायची कुठे सापडतात आपल्याला. आणि अशा प्रश्नांमध्ये आपल्या बाजूनी जर एकच गोष्ट माहित असेल तरीही बऱ्याच वेळा उत्तर निघतं. आता या प्रश्नामध्ये समजा मला एकच गोष्ट माहिती आहे, काय? क्षेत्रफळ फक्त मला माहित आहे. घाबरून जायचं नाही. दोन गोष्टी विचारल्या, दुसरी गोष्ट माहित नाही. एका गोष्टीवर उत्तर निघते का हे बघण्याचा प्रयत्न करायचा. क्षेत्रफळ माहिती आहे 30, 77, 13. हे तर नाहीये, हे तर नाहीये, हे आहे आणि हे पण नाहीये. 3 ऑप्शन कट झाले. तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल 72, 36, 80, 54. ठीक आहे. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी माहित असतील तरी देखील हे उत्तर मिळून जातं. या दोन गोष्टीचा जर विचार केला तर इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये. अशा पद्धतीनं क्वेश्चन कडे अप्रोच करायचं असतं. येते सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? चौरस किमी मध्ये विचारले. 30, 77, 13. 30, 77, 13 पहिलाच ऑप्शन आहे, निघून जातो. उत्तर निघून गेलं. 2018 साली बघितलं होतं, 2017 साली हा प्रश्न विचारला आहे. बघा, दरवर्षी हा प्रश्न येतोच. आयोगानं कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेलाच आहे. 2018ला पहिले 2 प्रश्न, 2017ला पुन्हा तोच क्वेश्चन आला. भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 30, 77, 13. आतापर्यंत पाठ येऊन गेला असेल तुम्हाला. एवढ्या वेळा तर मी तुम्हाला सांगितलंय 30, 77, 13. त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रश्न 2017 साली पुन्हा विचारला त्यांनी. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ एवढे एवढे चौरस किमी असून भारताच्या एवढे एवढे टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ठीक आहे. काय? महाराष्ट्रात क्षेत्रफळ 30, 77, 13 आणि भारताचे किती आहे?
9.36. हे दोन आकडे आहेत का कुठं? हे दोन आकडे आपल्याला इथं मिळतात. आपलं उत्तर लगेच मिळून जातं. प्रश्न सोपे आहेत जर तुम्हाला ही फॅक्ट माहित असेल तर. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ते फॅक्ट माहित नसेल तर प्रश्न अवघड आहे. प्रश्न अवघड आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर अवघड, प्रश्न अवघड सोपा आहे, उत्तर अवघड आहे. हे कॉम्बिनेशन कायम राहतं अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा तोच रिपीट झालाय. 2017 साली पुन्हा त्यांनी विचारला बघा. म्हणजे सारखंच आयोगाला हा प्रश्न खूप आवडतो. तुम्ही जर जुन्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न सारखा सारखा विचारलेला आहे. त्यामुळे या फॅक्टवर मी एवढा वेळ टिकून आहे की ही तुम्हाला पाठच करायची आहे आणि आतापर्यंत ती निम्म्यार्धी पाठ पण झालेली असेल. येत्या सर्वांच्या लक्षात महाराष्ट्र राज्याचा विस्तार पूर्ण रेखावृत्त ते पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे 72, 36, 80, 54. 72, 36, 80, 54. उत्तर काढा. आहे का इथं कुठं? 72, 36, 80, 54. निघालं उत्तर. त्यानंतर पुढं महाराष्ट्र राज्यास एवढ्या एवढ्या किमीचा सागरी किनारा लाभलेला आहे. ही फॅक्ट मी मुद्दामून मगाशी सांगितली नाही तुम्हाला, क्वेश्चन आल्यानंतर सांगणार होतो. महाराष्ट्र राज्यास टिंब किमी एवढ्या लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. नकाशा जर व्यवस्थित पाहिला असता तर तुम्हाला ते उत्तर मिळून जातं. $720. आतापर्यंत कोणते कोणते आकडे? महाराष्ट्राचा जो सागरी किनारा आहे, महाराष्ट्राची बाउंड्री सुरू झाल्यानंतर वरच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा सागरी किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे? हा एवढा सेक्शन 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला सागरी किनारा लाभलेला आहे. येते सर्वांच्या लक्षात 720. अजून एक आकडा वाढला. 720 म्हटलं की किनारा, 730 म्हणलं की पूर्व पश्चिम. याच्यामध्ये किती किलोमीटरचा डिफरन्स आहे? या दोन आकड्यांमध्ये 10 किलोमीटरचा. असं लक्षात ठेवा. 10 प्लस मायनस म्हणता येऊ शकतं. 720 ते 730. 720 म्हणलं की सागरी किनारा, 730 म्हणलं की महाराष्ट्राचं उत्तरेचं आणि दक्षिणेकडचं टोक, जिथं महाराष्ट्र सर्वात लांब आहे. ठीक आहे. ते 730 किलोमीटर. आडवा किती पसरलाय? 800 किलोमीटर. अशा पद्धतीने हे आकडे लक्षात ठेवायचे. म्हणजे आतापर्यंत कोणते कोणते आकडे आपण पाहिले? पहिला आकडा पाहिला 1544 ते 22,6. दुसरा आकडा पाहिला 7236 ते 8054. तिसरा आकडा पाहिला 307713. चौथा पाडला 32870263. पाचवा पाहिला 9.36. सहावा पहिला 800. त्याच्यानंतर 730. त्याच्यानंतर 720. आता एक काम करायचं, ब्लँक पेज घ्यायचं. हे आकडे मी जशा पद्धतीने लिहिले तशा पद्धतीने लिहून काढायचे आणि पाठ करत बसायचं. तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिलं लेक्चर आहे म्हणून तुम्हाला मी खूप वेळा हे रिपीट सांगतोय. इथून पुढच्या लेक्चरला अशा गोष्टी माझ्या बाजूनी होणार नाहीत. त्यामुळं व्यवस्थित आत्ताच ऐकून घ्या आणि कशा पद्धतीने हे आकडे लक्षात ठेवायचे याचा थोडासा विचार करून त्याच्यावर वर्कआउट करा. त्याच्यानंतर आता बघितलं महाराष्ट्राचा विस्तार बघितला आतापर्यंत. आता महाराष्ट्राच्या सीमा, नैसर्गिक आणि प्रशासकीय सीमा या दोन गोष्टी तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ज्यावेळेस आपण सिलेबस डिस्कस करत होतो. तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आपण नैसर्गिक सीमा बघणार आहोत. नैसर्गिक सीमा म्हणजे काय? नैसर्गिक रित्या जे काही पठार किंवा जी पर्वत किंवा ज्या नदी प्रणाली तयार झालेल्या आहेत त्याच्यावर महाराष्ट्राच्या काही ठराविक ठिकाणची सीमा ठरलेली आहे. महाराष्ट्राचा विस्तार त्या गोष्टीपर्यंत झालेला आहे जर विचार करायला गेला तर. त्या नैसर्गिक सीमा कोणत्या या सीमांचा आपण अभ्यास करूयात. आणि हे करण्याआधी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहितच असेल बऱ्यापैकी पण तरीही एकदा रिपीट करावीशी वाटते. दिशा कशा असतात त्या दिशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे खूप बेसिक आहे पण याच्यामध्ये देखील चुका होतात. ज्यावेळेस तुम्ही गडबडीत उत्तर सोडवायला जाता पेपरच्या टायमिंग मध्ये त्यावेळेस तुम्ही अशा गोष्टींमध्ये देखील चुकता. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं
आधी थोडंसं बेसिक माहित असणं गरजेचं असू द्या. नेहमीप्रमाणे ही असते उत्तर दिशा, ही असते दक्षिण दिशा, ही असते पूर्व, ही असते पश्चिम. त्याच्यानंतर अशा पण दिशा असतात. ठीक आहे, या दिशा पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही कोणती असते? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. हे बेसिक माहिती नसेल तर आता माहिती करून घ्या, माहिती असेल तर पुन्हा एकदा रिपीट लक्षात राहू द्या. याच्यावर कन्फ्युजन होतं, याच्यावर बरेचसे प्रश्न चुकतात. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझं पण एकदा हेच उत्तर चुकलं होतं गडबडीत. मला उत्तर येत होतं, मी त्या गोष्टीचा अभ्यास केला होता, पण गडबड, पेपरचं टायमिंग संपत आला होता, बेल झाली होती आणि मी या प्रश्नाकडे गेलो आणि माझं उत्तर चुकलं. ही टेम्परामेंट लूज न होऊ देण्यासाठी या गोष्टी क्लिअर कट माहित असणं गरजेचं आहे. आता हाच मॅप पुन्हा तिथं आपण बघूयात. सगळ्या दिशा सांगितल्याप्रमाणे जर महाराष्ट्राचा विचार केला, पुन्हा एकदा सांगतो, असा चारही दिशांची चार कोपरे, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथून मिळून जातील. उत्तर, दक्षिण, उत्तर आणि दक्षिण. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेचा जर आपण विचार केला तर कोणते कोणते घटक आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आढळतात? ठीक आहे, उत्तर सीमा कोणती महाराष्ट्राची? ही उत्तर सीमा म्हणजे ही गोष्ट, उत्तर सीमा, उत्तरेच्या दिशेला असणारी. याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक दिसून येतात? सगळ्यात पहिला महत्वाचा घटक, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगर आहेत. ठीक आहे, तोरणमाळ डोंगर. उत्तरेचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगर आहेत. त्या डोंगरांच्या खाली ज्यावेळेस तुम्ही दिल्लीकडून महाराष्ट्राकडे येता किंवा एमपी कडून महाराष्ट्राकडे येतात त्यावेळेस तोरणमाळ डोंगर आले की समजून घ्यायचं महाराष्ट्र चालू झाला, महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा तयार झाली. हे लक्षात घ्या. हे तोरणमाळ डोंगर आहेत उत्तरेकडे. जर त्यांनी खूप डिटेलमध्ये विचारायचं झालं तर वायव्य दिशेला सुद्धा आहेत असं आपण म्हणू शकतो. जसा तो प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीनं त्याचं उत्तर काढायचं. येते सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या आहेत, जी महाराष्ट्राची उत्तर दिशा ठरवतात. गाविलगड टेकड्या अमरावतीमध्ये. तोरणमाळ डोंगर, गाविलगड टेकड्या, उत्तर दिशा. हा जिल्हा कोणता? नंदुरबार. गाविलगड टेकड्यांचा जिल्हा कोणता? अमरावती. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला दरकेसा टेकड्या दिसतात बघा इथं. दरकेसा टेकड्या ईशान्य दिशेला म्हणू शकतो किंवा उत्तरेला म्हणू शकतो. प्रश्न जसा येईल त्या पद्धतीनं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. महाराष्ट्राचा जो एकदम कोपरा, ईशान्य दिशेचा कोपरा म्हणा किंवा उत्तर दिशेचा सगळ्यात साईडचा कोपरा, तिथं कोणत्या टेकड्या आपल्याला सापडतात? दरकेसा टेकड्या सापडतात. कोणता जिल्हा आहे? गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यामध्ये या दरकेसा टेकड्या आहेत. जर पूर्व दिशेचा विचार केला तर पूर्वेला काय काय सापडतं? सर्वात पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यांमध्ये चिरोल टेकड्या सापडतात. पूर्वेला चिरोल टेकड्या पूर्वेची जी आपली बाउंड्री आहे ते डिसाइड करतात. चिरोल टेकड्या क्रॉस करून आपण पलीकडे गेलो तर छत्तीसगड हे राज्य चालू होतं. त्याच्या अलीकड महाराष्ट्र हे राज्य आहे. पहिल्यांदा चिरोल टेकड्या सापडतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली लगेच सुरजागड या टेकड्या सापडतात. जिल्हा तोच आहे. गडचिरोलीमध्येच त्या सुरजागड टेकड्या आहेत. त्याच्या लगेच खाली चिटकून भामरागड टेकड्या सापडतात. चिरोल, सुरजागड, भामरागड या तीन ज्या टेकड्या आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सापडतात. येते लक्षात. हे आयडेंटिफाय करून देतोय तुम्हाला, कारण काय आहे याच्यावर यांनी बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. सुरजागड, भामरागड कुठं सापडतं किंवा पूर्व दिशेला गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते काहीतरी प्रश्न विचारू शकतात. 3-4 पद्धतीनं इथं प्रश्न डिझाईन होतो. नावं लक्षात ठेवायचे. दरकेसा वरचा कोपरा. कोणता जिल्हा आहे? गोंदिया जिल्हा. दरकेसा गोंदिया वरचा कोपरा एकदम. त्याच्यानंतर चिरोल, सुरजागड, भामरागड. चिरोल, सुरजागड, भामरागड कोणता जिल्हा आहे? गडचिरोली जिल्हा आहे. हे 3 टेकड्या ज्या आहेत या पूर्वेकडची जी आपली सीमा आहे या ठरवतात. येते सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर
आता इथं वेगवेगळ्या नद्या वाहतात बघा, नदी प्रणालीमधल्या नद्या इथून वाहत जातात. इथल्या या ज्या 2 नद्या आहेत या महाराष्ट्राची खालची कोपऱ्यातली बाउंड्री डिसाईड करतात. ठीक आहे, त्या नद्यांची नावं काय आहेत? प्राणहिता नदी आणि इंद्रावती नदी. ती खालची बाउंड्री तयार करतात. या नद्यांची नावं सुद्धा लक्षात राहू द्या. पैनगंगा नदी महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर कुठंतरी डिसाईड करते का, असा प्रश्न आयोग विचारू शकतो. पैनगंगा नदीचा जर विचार केला, ठीक आहे, पैनगंगा नदीचा जर विचार आपण केला तर पैनगंगा नदी अशा रीतीने वाहत आहे. इथं खाली तेलंगणा राज्य आहे. आयोग प्रश्न विचारू शकतो की महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यामध्ये पैनगंगा नदीचा काय रोल आहे, ती कुठं बॉर्डर डिसाईड करते का, त्या बेसिसवर आपण बॉर्डर केलेली आहे का, असा प्रश्न ते विचारू शकतात. किंवा कोणत्या नदीद्वारे ती बॉर्डर डिसाईड करण्यात आलेली आहे असाही ते प्रश्न विचारू शकतात. पैनगंगा नदी आहे, त्यांनी इथं डिसाईड केलेली आहे, हे लक्षात राहू द्या. सेम क्वेश्चन या 2 नद्यांसाठी सुद्धा अप्लाय होतो. प्राणहिता नदी आणि इंद्रावती नदी यांनी सुद्धा ही बॉर्डर डिसाईड केलेली आहे. इंद्रावतीचा जर विचार केला तर छत्तीसगड बरोबर, प्राणहितेचा जर विचार केला तर पुन्हा तेलंगणा बरोबर. अशा पद्धतीने काहीतरी क्वेश्चन ते विचारू शकतात. त्यामुळे हे थोडंसं आकृती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा मॅप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करा. त्याच्यानंतर सेम रोल भीमा नदीसाठी जातो. इथला जर विचार केला तर इथं कर्नाटक राज्य सुरू झालेलं आहे. कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरनं कोणती नदी वाहते असं ते प्रश्न विचारू शकतात. उत्तर आहे भीमा नदी. येते सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या सगळ्यात उत्तरेकडे कोणती नदी वाहते? दमणगंगा नदी. आणि महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडे कोणती नदी वाहते? तेरेखोल नदी. या 2 नद्या डिसाईड करतात महाराष्ट्राची उत्तर आणि महाराष्ट्राची दक्षिण विस्तार. कोकणाचा जर विचार आपण केला तर, ठीक आहे. तर यामध्ये ही 5-6 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि ती नेमकी कुठं वाहतात, कशी वाहतात हे लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवणार, सुरुवात करूयात पुन्हा एकदा. तोरणमाळ डोंगर, तोरणमाळ डोंगर उत्तरेकडे नंदुरबार जिल्हा. त्याच्यानंतर गाविलगड टेकड्या, गाविलगड टेकड्या कुठे आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये. दरकेसा टेकड्या, दरकेसा टेकड्या कुठे आहेत? गोंदिया जिल्ह्यामध्ये. चिरोल, सुरजागड आणि भामरागड या 3 टेकड्या कुठे आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. चिरोल, सुरजागड, भामरागड या 3 टेकड्या गडचिरोलीमध्ये आहेत आणि महाराष्ट्राची पूर्वेची बॉर्डर त्या डिसाईड करतात. त्याच्यानंतर भीमा नदी, पैनगंगा नदी, प्राणहिता नदी, खाली तेरेखोल आणि वर दमणगंगा. या सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्या. ठीक आहे, हे लँडमार्क आहेत. आपण जर एखादा व्यक्ती आपल्याला अप्रोच झाला आणि त्याने आपल्याला ऍड्रेस विचारला तर ऍड्रेस आपण कशा पद्धतीने सांगतो? आपण काहीतरी तिथं लँडमार्क सांगतो की तुम्ही इथं जावा, इथं हे मारुतीचं मंदिर आहे, तिथून डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा, तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जिथं जायचंय तिथे तुम्ही जाऊ शकता. तर हे महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे महाराष्ट्राचे लँडमार्क आहे. येतं सर्वांच्या लक्षात. कॉमन सेन्स मध्ये जर बोलायचं झालं तर तोरणमाळ डोंगरांचा जर विचार केला तर तोरणमाळ डोंगर आले की महाराष्ट्र लागला. अशा पद्धतीनं दरकेसा टेकड्या आल्या तर महाराष्ट्र लागला. चिरोल टेकड्या आल्या, सुरजागड आल्या, भामरागड आल्या तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहेत. ठीक आहे, हे महाराष्ट्राचे लँडमार्क आहेत. या नैसर्गिक सीमा आहेत. हे लँडमार्क व्यवस्थित लक्षात राहू द्या. आणि हा जो नकाशा आहे, हा नकाशा वाटल्यास हा व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि सारखा बघत बसा. मोबाईलचं जे तुमचं हे असतं, काय म्हणतात, स्क्रीन सेव्हर असेल किंवा वॉलपेपर असेल, तिथं असे नकाशे स्क्रीनशॉट मारायचे, ठेवायचे आणि ज्या वेळेस आपण मोबाईल बघतो त्यावेळेस त्या गोष्टी सारख्या बघत राहायच्या. म्हणजे तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल. ही अजून एक टेक्निक अभ्यास करण्याची. येते सर्वांच्या लक्षात. लॅपटॉप वापरत असेल तर लॅपटॉपवर स्क्रीनवर सुद्धा अशी काहीतरी इमेज ठेवायची जी तुमच्या लक्षात राहायला खूप अवघड जाते आणि तिला सारखं बघायचं. अशा पद्धतीनं या इमेजचा थोडासा विचार करा, या नकाशाचा थोडासा विचार करा आणि गोष्टी स्वतःच प्रश्न विचारायचे. ठीक आहे, कोणत्याही इमेज किंवा कोणत्याही नकाशाला ज्यावेळेस तुम्ही अप्रोच करता, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला घेता, स्वतःच प्रश्न काढायचे. आता यावरून काय प्रश्न निघतात, ठीक आहे, 5-6 प्रश्न काढायचे, स्वतः तयार करायचे मनातल्या मनात आणि मग तो नकाशा उघडायचा. तुम्हाला उत्तर तिथल्या तिथे सापडून जातील.
काय उत्तरेकडे कोणत्या कोणत्या टेकड्या आहेत? 2 टेकड्या दिसतात आपल्याला, तोरणमाळ, गाविलगड. लगेच उत्तर सापडलं. त्याचे जिल्हे नंदुरबार आणि अमरावती. त्याच्यानंतर पूर्वेकडे कोणत्या टेकड्या आहेत? चिरोल, सुरजागड, भामरागड. हा प्रश्न आपण स्वतःच तयार करायचा आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. ही ऍक्टिव्हिटी केल्यावर तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील. त्याच्यानंतर तेरेखोल नदी आणि दमनगंगा नदी. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपण आयडेंटिफाय करतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढं याला जोडून आलेला प्रश्न, नैसर्गिक सीमांवर आयोगानं कशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे? महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दींच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? थोडासा किचकट प्रश्न आहे, उत्तर तेवढं सोपं आहे. लक्षात येते? प्रश्न थोडासा अवघड वाटतो वाचायला, पण त्याचं उत्तर तेवढं सोपं असतं. प्रश्न वाचून घाबरून जायचं नाही आणि एखादा प्रश्न वाचून मला लय जमते असं पण म्हणायचं नाही. दोन्ही तुम्हाला एक्झाम्पल देतो. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दींचा विचार केला तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ईशान्येस दरकेसा टेकड्या आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं होतं. ठीक आहे. ईशान्य म्हणजे हा कोपरा. ईशान्येस दरकेसा टेकड्या. दरकेसा टेकड्या आहेत ईशान्येस. यस, त्यामुळे पहिलं बरोबर. दुसरं, वायव्येस सातमाळा, गाळणा आणि अक्राणी टेकड्या. ही वायव्य. सातमाळा, गाळणा, अक्राणी. अक्राणी सांगायचं राहिलं, तोरणमाळच्या वर इथं अक्राणी, धाडगाव अक्राणी तालुका आहे आणि तिथंच अक्राणी टेकड्या सुद्धा आहेत. ठीक आहे. तर या कोपऱ्यामध्ये अक्राणी टेकड्या आहेत. हा बरोबर आहे. सातमाळा म्हणजे, सातमाळाचा जर विचार केला तर सातमाळा अजिंठा अशी पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग आपण नंतर बघणार आहोत. ज्यावेळेस सह्याद्रीचा आपण अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला ही क्लिअर होऊन जाईल. याच दिशेला आहे. त्यानंतर नैऋत्य, आग्नेय, नैऋत्य. नैऋत्य म्हणजे ही दिशा. बरोबर. तेरेखोल नदी. यस, तेरेखोल नदी आहे नैऋत्य दिशेला. 3 तर बरोबर आले. याचाच अर्थ काय? 3 तुम्हाला निघले, चौथा हमखास चुकणार. ठीक आहे. त्यामुळे उत्तर हेच. आग्नेयला गाविलगड टेकड्या. गाविलगड टेकड्या कुठे आहेत? उत्तर दिशेला आहेत. यांनी काय विचारलंय? आग्नेय दिशेला. निघालं उत्तर तुम्हाला. अशा पद्धतीनं ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न किचकट वाटतो, दिशा विचारली आहे, 4 गोष्टी दिलेल्या आहेत, पण उत्तर तेवढं सोपं आहे. टेम्परामेंट लूज होऊ द्यायचे नाही, घाबरून जायचं. येते सर्वांच्या लक्षात? अशा पद्धतीने एखाद्या क्वेश्चनला अप्रोच करायचं. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल, पेपरचा जर विचार केला, तुमचं कन्फ्युजन होत असेल तर 10 सेकंद जाऊ द्या, पण असं काहीतरी ड्रॉ करा आणि त्याच्यावरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहित आहे अशा वेळेस मार्क काहीही झालं तरी जाऊ द्यायचा नाही. एक मार्क काउंट होते सिलेक्शन मध्ये, प्री पास होण्यामध्ये. येते सर्वांच्या लक्षात? तर अशा पद्धतीने क्वेश्चनकडे अप्रोच व्हायचं. 2018 सालचा प्रश्न येतो, कृषी परीक्षेला विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असिस्टंट मुख्य 2011 साली विचारलेला आहे. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? अशाच ठिकाणी ते विचारू शकतात, महाराष्ट्राची कोणती सीमा बरोबर आहे खालीलपैकी. आता इथं त्यांनी चुकीची विचारली. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. आता आयडेंटिफाय करायचं की यातली नेमकी सीमा चुकीची कोणती. गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येस आहे. पुन्हा एकदा ड्रॉ करा, कन्फ्युजन नको. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ठीक आहे. गुजरात इथे येतो. गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येस आहे का? नाही. ईशान्येस कोणती राज्य आहेत महाराष्ट्राच्या? छत्तीसगड, MP. त्यामुळे पहिलं चूक. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश इथे येतो. येते सर्वांच्या लक्षात? महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे, त्यामुळे हे पण चुकलं. तिसरं, विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला येतो. विंध्य पर्वत MP मध्ये येतो. विंध्याचल आपण त्याला म्हणतो. MP महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे का? नाही, त्यामुळे हे पण चुकलं. 3 चूक आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व चूक आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं याचं उत्तर काढायचं आहे. साधा सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जोड्या लावा प्रकारात त्यांनी विचारलेला आहे. काय म्हटलंय? टेकड्या दिल्यात.
आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलेलं आहे. आपल्याला माहित असलेल्या गोष्टी करूयात याच्यामध्ये. दरकेसा टेकड्या आपल्याला माहित आहेत, आपण पाहिलेत. चिरोल टेकड्या आपल्याला माहित आहेत, आपण पाहिलेत. तुम्हाला जर दोनच गोष्टी माहित असतील, दोनच जर ऑप्शन तुम्हाला माहित असतील, तर त्याच्यावरनं देखील उत्तर काढण्याची पद्धत आहे. ती कशी ते आपण बघूयात. दरकेसा टेकड्या आपण पाहिलं कुठं, गोंदियामध्ये. गोंदिया दिसतंय, ब ला 1. ठीक आहे. चिरोल टेकड्या कुठं आहेत, चिरोल टेकड्या आपण बघितल्या. चिरोल टेकड्या आहेत गडचिरोलीमध्ये. गडचिरोली ऑप्शन आहे का, चिरोलला क ला 4. ठीक आहे. आपल्याला या दोनच गोष्टी माहिती आहेत. धुळ्याचा विचार केला तर गाळणा टेकड्या धुळ्यामध्ये आहेत आणि गरमसूर टेकड्या नागपूरमध्ये आहेत. पण आपल्याला कन्सिडर करून चला हे माहित नाहीये. ठीक आहे. कन्सिडर करून चला हे तुम्हाला माहित नाहीये सध्याच्या स्टेजला. आपण नैसर्गिक सीमा बघतोय आणि नैसर्गिक सीमामध्ये या सर्व टेकड्या महत्वाच्या आहेत. या ज्या बाकीच्या 2 टेकड्या दिलेल्या आहेत याचा अभ्यास आपण ज्यावेळेस महाराष्ट्रातील एकूणच डोंगर रांगांचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. इथं प्रश्न हे घेण्याचं कारण हेच आहे की जरी तुम्हाला 2 ऑप्शन माहित असतील, जरी एकच ऑप्शन माहित असेल, तर लगे घाबरून जायचं नाही. त्याच्यावरनं उत्तर निघतंय का याचा प्रयत्न आपण आपल्या बाजूने करायचा. ठीक आहे. तो कसा, आता मी सांगितलं. तुम्हाला नकाशा पाहिला तुम्ही, नकाशामध्ये आपल्याला माहिती आहे दरकेसा टेकड्या कुठं आहेत, दरकेसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्याला फक्त ही एकच बीट माहिती आहे असं कन्सिडर करून चलू. दरकेसा गोंदियाला, ब ला 1. मग उत्तरांकडे ऑप्शनकडे यायचं आणि बघायचं ब ला 1 कुठं आहे. ब ला 1 लकीली एकाच ऑप्शन मध्ये ब ला 1 लागतंय. ठीक आहे. ब ला 1, ब ला 1. आपल्याला 1 जरी माहित असेल उत्तर याच्यामधली जोडी तरी देखील उत्तर निघतं. इथं ब ला 1च आहे, बाकीचं बघण्याची सुद्धा गरज नाही. उत्तर आपलं येस. आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण याच्याकडे अप्रोच होणं गरजेचं असतं. तोच जर आपण दरकेसा येत नसेल आणि आपण चिरोलचा जर विचार केला, चिरोली टेकड्या कुठे आहेत, गडचिरोलीमध्ये आहेत. चिरोली टेकड्या माहिती आहे आपल्याला गडचिरोलीमध्ये. क चा 4, क चा 4 एकच ऑप्शन आहे, निघाला तोच उत्तर. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे प्रश्न सोडवू शकतो. अशा पद्धतीनं आयोग नैसर्गिक ज्या सीमा आहेत त्या सीमांवर आयोग हा क्वेश्चन डिझाईन करत असतो. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात आलं. अशा पद्धतीनं आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे. अजून काय काय प्रश्न विचारू शकतो. सुरजागड भामरागड देतील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारतील, किंवा सुरजागड भामरागड देतील कोणत्या दिशेला आहे हे पण विचारू शकतात. जिल्ह्याच्या जागी ते दिशा देतील, टेकड्यांच्या जागी टेकड्या देतील आणि त्या फक्त आपल्याला जोडायचं आहे कुठं काय आहे, कोणत्या दिशेला काय आहे, कोणत्या टेकडी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती टेकडी आहे. येते सर्वांच्या लक्षात. तर अशा पद्धतीनं या प्रश्नांकडे अप्रोच होणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, महाराष्ट्राचं प्रशासकीय व्यवस्थेचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्यात ते एकदा रिवाइज करून घेऊयात पटकन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र राज्य कधी स्थापन झालं याचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर कोणती कोणती वेगवेगळी जिल्हे तयार झालेत याचा विचार केलेला आहे. ठीक आहे. आपण हे पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस किती जिल्हे होते, 26 जिल्हे होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे ती कशा कशा पद्धतीने होत गेलेली आहे याची एक टाइमलाईन आपण पाहिलेली आहे. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात येते. 1 मे 1950, 47 ला भारत स्वतंत्र झाला. 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली, मुंबई द्विभाषिक मुंबई राज्य. आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य. हे आपण टाइमलाईन पाहिली. त्याच्यानंतर त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची नावं आपण बघितली, जिल्ह्यांचे आकृत्या आपण बघण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आकृत्यांवरून जिल्हे आयडेंटिफाय करण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्याला रिलेटेड क्वेश्चन, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा विस्तार बघितला. याच्यामध्ये 4 आकडे बघितले आपण, 4 नाही 5-6 आकडे बघितले. 30, 77, 13, 32, 87, 263. त्याच्यानंतर 22, 15, 44, 22, 6, 72, 36, 80, 54, 800, 730, 720 हे आकडे बघितले. 9.36 हा आकडा बघितला. त्याचे रिलेटेड क्वेश्चन्स बघितले. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपण बघितल्या.
ठीक आहे. आतापर्यंत कोणाला काही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आतापर्यंत जे आपण 4 मॅपचे डिस्कशन घेतलेलं आहे, या 4 मॅपचा अभ्यास तुम्ही स्वतः तुमच्या बाजूंनी करा. आणि कोणतंही एक पुस्तक घ्या किंवा तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील तर त्या क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन या 4 मॅपच्या आधारे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःच्या बाजूने करा. भूगोल विषय असा आहे की तुम्ही भूगोल विषय तुमचा वेळ मागतो, ठीक आहे, तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागतो त्या गोष्टीसाठी. पण एकदा का भूगोल विषय तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपेअर केला तर तिथून पुढे तुम्हाला भूगोलाचा अभ्यास आयुष्यात पुन्हा कधी करण्याची गरज पडत नाही. असा हा भूगोल विषय आहे. थोडासा वेळ लागेल, चांगल्या पद्धतीनं करा, तुम्ही पुन्हा चुकणार नाही, तुमच्या सिली मिस्टेक होणार नाहीत. आणि भूगोलाच्या अभ्यासातून जो वाचलेला वेळ आहे तो तुम्ही इतर विषयांच्या अभ्यासासाठी सुद्धा व्यवस्थितरित्या वापरू शकता. ठीक आहे. या नोटवर आपण आजचं लेक्चर थांबूयात. थँक्यू. पुन्हा भेटू.